तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोटच्या जिल्हा परिषद दिव्यांग कर्मचारी व बेरोजगार संघटना वसंत गाडगेबाबा सेवा समितीचा उपक्रम। अकोट येथे दिव्यांग सेल व संत गाडगेबाबा सेवा समितीतर्फे संत गजानन महाराज मंदिरमध्ये आयोजित कार्यक्रमात दिलीप बोचे, मनीष कराळे, बाळासाहेब नेरकर, प्रशांत हिरुडकर, गजानन पवार, अनिल अग्रवाल, नवनीत लाखोटिया, किशोर नवघरे यांच्यासह संत गाडगेबाबा सेवा समितीच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांना साडी, चोळी व ब्लँकेटचे वितरण करण्यात आले। त्याचप्रमाणे अकोला येथे सुद्धा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद दिव्यांग कर्मचारी संघटनेकडून एकीकृत दिव्यांग संघटनेमार्फत आयोजित जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला। यामध्ये सर्व एकीकृत दिव्यांग संघटनेकडून रॅली काढण्यात आली। त्यानंतर संघटनेच्या कार्यालयाजवळ विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी तथा अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांकडून दिव्यांग गुणवंत विद्यार्थी दिव्यांग पाल्याचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेकडून शील्ड, प्रतिमा, शाल व प्रमाणपत्र, पुष्पसुमनांनी सत्कार करण्यात आला। तत्पूर्वी मान्यवरांकडून विविध महापुरुषांचे प्रतिमा पूजन करण्यात आले। त्यानंतर आदल्या दिवशी घेतलेल्या स्पर्धा, खेळ, कवी संमेलन तसेच वधूवर सूचक मेळावा आणि मेळाव्यातील लग्न लागलेले वधूवरांचा सुद्धा उपस्थित मान्यवरांकडून सत्कार करून त्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले। सदर कार्यक्रमात नगरपालिकेचे, जिल्हा परिषदेचे विधी न्याय सेवेचे अधिकारी तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील विविध अधिकाऱ्यांनी दिव्यांग दिनाला हजर राहून विविध शासकीय योजनांची माहिती दिव्यांग बांधवांना दिली। यावेळी विभागीय अध्यक्ष संजय बर्डे, मोहम्मद अजीज सरदार, अविनाश वडतकर, सुधीर कडू, दिव्यांग बांधव बेरोजगार संघटना जिल्हा भाजपा दिव्यांग सेलचे बाळासाहेब नेरकर, नॅशनल काँग्रेसचे सचिन शेज व श्रीकांत देशमुख, शालिग्राम फोकमारे, प्रशांत हिरुडकर, सुभाष चौरे, मनोज भगत, रमेश रेखाते, शत्रुघ्न कंडारकर, सुनील वानखडे, राहुल सोनोने आदी मान्यवर तसेच संत गाडगेबाबा सेवा समिती हिवरखेड गेल्या 18 वर्षांपासून राबवित असलेल्या उपक्रमातून समाजातील वंचित, निराश्रित, गरजवंत, रोगी यांना कपडे, साडी, चोळी, ब्लँकेटचे वितरण करताना हजर होते। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, अकोला।